विठ्ठल भक्त शंकर मोरे यांच्या हातून वारकरी संप्रदायाची अखंड सेवा घडावी, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष श्री महेश जिंगळे यांच्या सदिच्छा. सोलापूर. वारकरी संप्रदाय आणि परंपरेची माहिती तरुण पिढीला व्हावी यासाठी अखंड जनजागृती करून गेली अनेक सर्व वर्षे पालखी दिंडी बरोबर आळंदी ते पुणे ते पंढरपूर वारी करणारे विठ्ठल भक्त श्री शंकर मोरे यांच्या हातून वारकरी संप्रदायाची अखंड सेवा घडावी अशी सदिच्छा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष श्री महेश जिंगळे यांनी केली. यंदा शंकर मोरे यांनी वयाच्या 84व्या वर्षात पदार्पण करीत असून वयाच्या 80 वर्षानंतर ही आळंदी ते पुणे पालखी दिंडीसोबत वारी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या कुटुंबियाच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला श्री महावस्त्रे देण्यात आली. 84व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पदार्पण करीत असलेल्या महावस्त्रे भेट देण्याचा संकल्प त्यांच्या पत्नी श्रीमती रसिका मोरे, नात कुमारी भार्गवी मोरे व नातू ओम मोरे यांनी केला होता. 84व्या वर्षात पदार्पण करीत असल्याचे निमित्ताने श्री महेश जिंगळे यांनीही देवस्थानच्या वतीने शंकर मोरे यांना श्री स्वामींचा आशीर्वाद म्हणून श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र व प्रसाद पुण्यातील स्वामी भक्त ऋषिकेश कोंढाळकर यांच्याकडे दिला.
नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्याला सर्वांना माहीत आहे की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री वटवृक्ष स्वामी समर्थांचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये हजारो स्वामी भक्त या ठिकाणी येत असतात आणि दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून देतात. त्यापैकीच एक स्वामी भक्त आहेत आणि पांडुरंगाचे भक्त आहेत. त्यांचं नाव आहे शंकर गणपत मोरे. हे पुण्याचे स्वामी भक्त आहेत. आता वर्ष 83 आहे, पण तरी देखील ते पांडुरंगाची भक्ती असेल, स्वामी समर्थांची भक्ती असेल, ते निश्चितपणे करत असतात. आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांचा उद्या वाढदिवस आहे आणि 83वा त्यांचा वाढदिवस. 83 वर्ष संपून 84 वर्षात पदार्पण करणार आहे. स्वामी कृपेने त्यांना असंच उदंड आणि चांगलं आरोग्य लाभावं ही स्वामी समर्थांनी प्रार्थना करतो. आणि स्वामींच्या या वटवृक्ष मंदिरामधून जे आमचे निश्चित स्वामी भक्त आहेत ऋषिकेश कोंडाळकर यांच्यामार्फत या ठिकाणचं स्वामींचं वापरलेलं कृपावस्त्र आणि प्रसाद त्यांना पाठवून स्वामी भक्तांच्या वतीने आणि श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने मी त्यांना उदंड आयुष्यासाठी प्रार्थना स्वामी समर्थांनी करतो आणि त्यांना हे अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ. बरोबर एवढा खुश होईल या सगळे तेच केलं तुम्ही मला हे घ्या फोटो घेतो. ऋषिकेश कोंडाळकर निश्चित स्वामी भक्त आहे. मी गेले अनेक वर्ष महेश मालक यांच्या माध्यमातून स्वामी सेवेला सुरुवात केली आणि मी समाधानी आहे की माझं कुटुंब, माझा मित्रपरिवार आणि मी ज्या संस्थेमध्ये महाविद्यालयामध्ये सेवेला आहे असं पुण्यातील नामवंत प्रोग्रेसिव्ह सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज, या मॉडर्न कॉलेजच्या अनेक शिक्षकेतर कर्मचारी, आमच्या संस्थेचे विविध पदाधिकारी देखील स्वामी भक्त असल्यामुळे आम्ही नेहमी अक्कलकोटला दर्शनाला येतो. आणि ज्या ज्या वेळेला दर्शनाला येतो तर दर्शनाला आल्यानंतर एक समाधान वाटतं की खूप चांगली व्यवस्था महाराष्ट्रातल्या नाही तर देशभरातून जेव्हा स्वामी भक्त अक्कलकोटला येतात आणि वटवृक्ष स्वामींच्या दर्शनासाठी येतात त्यावेळेस आदरणीय महेश मालक यांच्या माध्यमातून इथे होणारी सर्व भाविकांची व्यवस्था ही एक मॅनेजमेंटचा अभ्यास करण्यासारखी आहे. कारण का एवढ्या लोकांना आणि विशेष करून महिला वर्गाला एक स्वतंत्र माध्यमातून इथे लाईन व्यवस्था केलेली आहे दर्शनाची. त्याच्यातून अनेक महिलांना व्यवस्थित दर्शन होते, कुठेही चेंगराचेंगरीचा प्रकार घडायला दिसून येत नाही. आणि अशाच पद्धतीने महेश साहेबांच्या माध्यमातून वटवृक्ष देवस्थाननी वेगवेगळ्या योजना भाविकांसाठी आणाव्यात. आणि त्याचबरोबर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पण स्वामींच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जी आमची सेवा असेल ती सेवा करण्याची संधी पण त्यांनी आम्हाला वेळोवेळी द्यावी. खूप अनेक स्वामी भक्तांना नम्र विनंती आहे की आपलं जीवन कृतार्थ करावं स्वामी सेवेतून, हीच स्वामींची करण्यात स्वामी सेवेतून. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं हे अक्कलकोटचं वटवृक्ष मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये सलग सुट्ट्या असल्यानंतर हजारोनी स्वामी भक्त या ठिकाणी येतात, स्वामींचं दर्शन घेतात. आज देखील राष्ट्रीय सुट्टी बकरी ईद ही सुट्टी असल्यामुळं आजचा वार शनिवार आणि उद्याचा रविवार या दोन्ही दिवसाचा औचित्य साधून आणि येत्या 15 जूनपर्यंत लहान मुलांच्या सुट्टीचा अनुभव पाहता या ठिकाणी हजारोनी स्वामी भक्त दाखल झालेले आहेत. आणि हे स्वामी भक्त आल्यानंतर जे जे काही सोयी सुविधा दर्शनासाठी देण्यात येतात की महिलांसाठी एक रांग असेल, पुरुषांसाठी एक रांग असेल, येणाऱ्या स्वामी भक्तांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होईल यासाठी मंदिर समिती नेहमीच प्रयत्नशील असते. आणि त्या सर्व सोयी सुविधा देत असताना मंदिर समितीने प्रत्यक्षाने स्वामी भक्तांची कशी सोय होईल ते पाहत असते. आणि या माध्यमातून सर्व स्वामी भक्तांनी या ठिकाणी येऊन स्वामींचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून द्यावं असं या प्रसंगी मी सांगू इच्छितो. श्री स्वामी समर्थ.